नमस्कार मित्रांनो, मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण रानामाळावर आलेलो आहोत आणि खूप आनंद होतोय. हे जे वातावरण आहे ते बघून मोकळ्या हवेमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपण जरा व्हिडिओ झूम करूया. समोरच्या साईडला विहिरीमध्ये एक उंबरीचं झाड आलेलं आहे आणि त्या उंबरीच्या झाडाच्या फांद्यांवरती, शेंड्यावरती किती छान पैकी घरटी तयार केलेली आहे ती पक्ष्यांनी. एकदा बघा तुम्ही, ही जी घरटी आहे ती ही पक्ष्यांचं घर आहे असं आपण समजूया. परंतु आता पक्षी पण इथं इंजिनियर आणि मालक, पण माणसाचं घर असेल तर तसं नसतंय बरं का, लक्षात घ्या तुम्ही. फक्त हे घर थोडं नाजूक असतं, माणसाचं लय मजबूत असतं. पण ही घर तयार करायचं म्हणल्यावर किती छान त्यांना सुद्धा संघर्ष करावा लागतो बरं का पक्ष्यांना. किती छान विणून घेतलंय त्यांनी, हराळीची काडी 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 आणून. इकडे सुद्धा दोन आहेत ते लिंबाच्या झाडामध्ये बघा. मला वाटतं तिथं साप अटॅक करत नाही बघा एकदम कोपऱ्यावरती, म्हणून तिथं घरटी ते तयार करतात. मित्रांनो, हा अकुलगावचा पाझर तलाव आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी पावसाळ्यात हा पाझर तलाव भरून वाहत होता. अक्षरशः फुटायची वेळ आली होती गेल्या वर्षी, पण ते सप्टेंबर महिन्यात. पण आता तर अक्षरशः ऑगस्ट महिना जवळजवळ संपत आला. म्हणजे आज जवळजवळ 20 तारीख आहे. तरी देखील ह्यातले जे काय म्हणते ती, पाऊस कमी आहे किंवा पाणी काहीच नाही. जनावरं बघा त्या खड्ड्यात चढते ती. तर चिंताजनक विषय आहे बरं का, पाऊस नाही. लोकांचं सुद्धा म्हणजे झाडावरती प्रेम नाही. किंवा एखादा दुसरा शेतकरी काय करतो, झाड काढतो, रान पडतंय म्हणून. खुरपा येणाऱ्या बाया पण परत म्हणते त्या सावलीच नाही, ते जेवण करायला कुठं बसावं, अशी परिस्थिती आहे. तर मित्रांनो, झाडावरती प्रेम करणं गरजेचं आहे. अक्षरशः ऊनच फक्त दिसतंय, दुसरं काय दिसत नाही, ऑगस्ट महिना चालू असून सुद्धा. मित्रांनो, हे जे तुम्हाला व्हिडिओमध्ये झाड दिसतंय ते कशाचं आहे तुम्हाला सांगायची बिलकुल गरज पडणार नाही बरं का. तर ह्या झाडाचं वैशिष्ट्य काय आहे की हे झाड एकतर कडुलिंबाचं आहे ना, आयुर्वेदिक आहे. बऱ्याचशा आजारांवर हे झाड उपयोगी पडतं. तर हे निसर्गाने फुकट दिलेलं वरदान आहे बघा बरं का आपल्याला. काय काय जण शेतकरी काय करतात माहिती आहे का, लिंबुनीची झाडं लावायची म्हणलं ना, लिंबू म्हणजे आपलं भाज्यांमध्ये पिळतो किंवा शरबतात टाकतो ते लिंबू लावायचं म्हणलं की ह्याचा पाला तोडतात, खड्ड्यात टाकतात आणि जाळतात आणि तिथं मग झाड लावतात. तर ते खत तयार होतो. लिंबोळी खत सुद्धा असतो बरं का, तुम्हाला वाटत असेल. काही जण शेतकरी काय करतात, केशर आंब्याचं झाड लावायचं म्हणलं की लिंबोळ्या गोळा करतात आणि कोणाकडे तरी नेऊन देतात आणि तिथनं खत तयार करून आणतात. म्हणजे जे खत तयार करून देतोय कोणी ते. तर असं म्हणजे ह्याचा भरपूर फायदे आहेत. आता हे जे मेन मुद्दा आहे ना, आता हे बूड आहे बघा, दिसते ना समोर तुमच्या साईडला बूड. ह्याच्या आतली पांढरी साल जर तुम्ही उकळवली आणि उकळवून जर त्याच्यामध्ये जर पिवरीची पाने टाकली, हळद मीठ टाकलं, तर ते दाढदुखीवर सुद्धा खूप चांगलं आहे, लक्षात घ्या तुम्ही. तर इतके फायदे आहेत प्रमाणाच्या बाहेर त्याचे, आणि हे फुकट आहे निसर्गाने दिलेलं आपल्याला. त्याच्यामुळं खरंच आपण ते जपलं पाहिजे. कमला भवानी मंदिर संस्थान करमाळा. मला वाटते आजूबाजूच्या ग्रामीण भागामध्ये प्रसिद्ध असं मंदिर आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपला चॅनल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू.